हाय सर्वांना, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. तर प्रीतीच्या लाईफमध्ये तुम्हाला एंटर झालेला आहे तुम्ही, आणि तुम्हाला प्रीतीच्या लाईफमध्ये काय काय अनुभव आलेले आहेत प्रीतीला हे तुमच्याबरोबर मी शेअर करते. आणि माझे अनुभव, माझा एक्सपिरियन्स तुम्हाला नक्कीच कुठंतरी चांगला ठरेल असं मला वाटते. कारण काय मला छोट्या वयातच खूप सारे अनुभव आलेले आहेत, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि मी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही आजपासून तुम्हाला प्रीती तर नवीन दिसतेच आहे. प्रीती जुनी मेलेली आहे, मेलेली डायरेक्ट एक्सपायर झाली. प्रीती जुनी होती ती एक्सपायर झालेली आहे. ही जी प्रीती दिसती शरीराने तीच आहे, पण विचाराने पहिली प्रीती राहिलेली नाही आहे, पूर्ण चेंज झालेली आहे. आणि तुम्हाला निगेटिव्ह प्रीतीमधून कधीच दिसणार नाही. मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या चॅनलमध्ये तुम्हाला प्रीती निगेटिव्ह दिसायची किंवा निगेटिव्ह प्रीतीकडून यायच्या काय गोष्टी, पण आत्ता प्रीतीकडून तुम्हाला काही म्हणजे काहीच निगेटिव्ह भेटणार नाही. सगळं भेटणार ते फक्त पॉझिटिव्ह भेटणार आहे. आणि तुमचे जे मला कॉम्प्लिमेंट येतील त्या पण माझ्यासाठी पॉझिटिव्हच असतील, म्हणून माझ्याकडे अजून तुम्हाला पॉझिटिव्ह भेटेल. कारण की दोन व्यक्ती पॉझिटिव्ह भेटल्या की पॉझिटिव्हच होतं, किंवा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह म्हणल्यावर ते नाही का दक्षिण उत्तर कसं असतं, विरोधात असतं, तसं होतात काही गोष्टी. म्हणून पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह गोष्टी भेटणार. आणि तुमच्याबरोबर मी काय शेअर करते गोष्टी म्हणल्यावर मी अजून पॉझिटिव्ह होते. कारण की त्याच अगोदर मी विचार करते, पॉझिटिव्हचा विचार अगोदर मी करते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणलं मग माझ्याकडे पहिल्यांदा पॉझिटिव्ह येणार आणि मग मी तुमच्याबरोबर पॉझिटिव्ह शेअर करणार. म्हणून पहिली प्रीती मेलेली आहे, आता ही प्रीती आहे ती नव्याने दिसणार आहे तुम्हाला. आणि मला तुमच्याबरोबर जे काय शेअर करायचं असेल ते तर मी खरंच पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करेन. तर मी थोड्या दिवस बोलून व्हिडिओ काढणार आहे. कारण की सगळ्या गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत मी माझं म्हणणं मांडत राहील, माझ्या गोष्टी काय सांगत राहील. नंतर मी माझं डेली रुटीन तो तुम्हाला दाखवणारच आहे. आज आहे संडे स्पेशल. तर संडे स्पेशल भरपूर लोकांनी काही काही स्पेशल केलं असेल, तसं मी पण केलेलं आहे. पण मी तुम्हाला नेक्स्ट वीकपासून डेली रुटीन माझं दाखवत जाईल की मी माझं एकटीचं कसं करते, काय करते. आणि मी एकटी राहण्याचा डिसिजन घेतलेला आहे. हा जो मला पस्ताव होतोय का नाही होते, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. ह्या व्हिडिओमध्ये कारण काही मला वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे, म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये काय मला सांगणार नाही आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे प्रीती पूर्ण चेंज झालेले आहे. कारण की जुन्या गोष्टी नको आहे. आणि मी तुम्हाला तेच सांगत राहील की पास्ट मला कालचा पण नको आहे आणि त्याच्या अगोदरचा पण नको आहे पास्ट. जे तुम्ही प्रेझेंटमध्ये आहेत जगताय ना तेच तुम्ही जगा. फ्युचरमध्ये पण फ्युचरचं उद्याचं सांगणार आहे का, मी उद्या काय करणार आहे, किंवा ठीक आहे उद्याचं आपण सांगू, त्याच्यानंतरचं सांगू शकतो आहे का की माझ्या जीवनामध्ये हे येणार आहे, ते येणार आहे, ह्या गोष्टी होणार आहे, त्या गोष्टी होणार, किंवा मी हे करू शकते, ते करू शकते. तर नाही, तुम्ही जे प्रेझेंटमध्ये आहेत तेच जागा तुम्ही. तुम्हाला प्रेझेंटमध्ये हसू आलं हसा, रडू आलं रडा, तुम्हाला जे करू वाटेल ते तुम्ही प्रेझेंटमध्ये करा. कारण की उद्याची माणसाची गॅरंटी नाही आहे. माणसाचा आहे बुडबुडा, कधी गप होईल ते सांगू शकत नाही आहे. म्हणून लिसन टू माय सेल्फ, नॉट द वर्ल्ड. जे ऐकायचे ते स्वतःच ऐका, जगाचं ऐकू नका. एवढंच मी सांगण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करेन. आणि मला फक्त पॉझिटिव्ह गोष्टी पोचवायच्या आहेत आणि तुमच्याकडून पण पॉझिटिव्हज घ्यायच्या आहेत. तर माझ्यामध्ये मी स्वतःला एवढं चेंज केलेलं आहे की नको आहे मला, काहीच नको आहे. मला फक्त माझं काय टार्गेट आहे, माझं काय अचीव करायचं आहे मला, मी त्याच्याकडेच लक्ष देईल. मग असं नाही आहे की मला जे अचीव करायचं आहे म्हणलं मी माझं आत्ताचं जगणं सोडेल, आत्ताच्या मिनटाचं जगणं सोडेल, किंवा आता मी हसते तर हसणं सोडून मला फक्त पुढचाच विचार करायचा आहे. तसं नाही. ते करता करता आजचं जगता जगता तुम्ही उद्याचा विचार करा, पुढचा विचार करा. तर तुम्हाला नवीन प्रीती कशी वाटली नक्की तुम्ही मला कमेंट्स करा. आणि तुम्ही भरपूर साऱ्या कमेंट्स करता, तर खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही माझे 1000 सबस्क्राईब पूर्ण केले. आणि खरंच तुमचं मी कुठंच नाही का किती कोणत्या शब्दात बोलू थँक्यू हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. एवढं मोठं माझ्या मनापासून तुम्हाला थँक्यू की तुम्ही माझे 1000 सबस्क्राईब पटकन वाढवले. अशीच पॉझिटिव्हिटी एनर्जी घेऊन आपण पुढं चालत राहूया. तुम्ही पण माझ्याबरोबर चालत राहा, मी पण तुमच्याबरोबर चालत राहते. आणि माझे जे एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि असं नाही आहे तुम्हाला कोणाचा अनुभव घ्यायचा आहे कोणाचा नाही घ्यायचा, हे आपण स्वतःने ठरवायचं, ना की जगाने. नाही तू हे घेतलंच पाहिजे, कोणाचाच कोणावर बर्डन नसला पाहिजे की नाही तू हे असंच जगलं पाहिजे, नाही तू तसंच केलं पाहिजे. तुम्हाला जे स्वतःला वाटते ते तुम्ही करा. कारण की आयुष्य छोटं आहे, त्याच्यामध्ये जे वाटेल ते तुम्हाला करा. असं नाही आहे की
दुसऱ्यांनी सांगा तुम्ही उठ तर उठ, तुम्ही बस तर बस. हे माझ्या काय गोष्टी झाल्या, पण आता ते होणार नाही, कारण की ती प्रीती तुम्हाला कधी दिसणारच नाही. ती एक्सपायर झालेली आहे प्रीती, ते कधी होणारच नाही आहे. म्हणून तिला रिसायकलमध्ये जरी घातली तरी पण ती येणार नाही आहे. त्या रिसायकलमध्ये जरी पण घातली तरी पण तुम्हाला नवीनच त्याचे अपडेट भेटतील. अपडेट देत राहील मी. मला जे नाही का माझ्याच्याने जे तुमच्यापर्यंत पोचवलं होईल पॉझिटिव्ह, ते मी पोचवत राहील. आणि मला असं वाटतंय की मी जे पोचवण्याचा प्रयत्न करेन ते तुम्हाला नक्कीच आवडेल, आणि नक्कीच मी चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. ही माझी मनापासूनची इच्छा आहे, कारण की मी तुमच्यापर्यंत चांगलं पोचवलं तर पहिल्यांदा मी चांगलं हे होणार आहे. जर निगेटिव्ह मी करण्याचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा माझ्याबरोबर निगेटिव्ह होणार आहे. मग ज्यांनी घेतले त्याच्याबरोबर होणार आहे, ज्यांनी नाही घेतलं त्याच्याबरोबर नाही होणार आहे. म्हणून पॉझिटिव्हच राहा, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी होतील. तर एवढंच मला सांगायचं होतं आज. आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ते मी नक्की सांगेन की काय काय गोष्टी सगळ्या मी आत्ता सध्या बोलून व्हिडिओ काढते, नंतर मग रुटीनचे व्हिडिओ टाकत जाईल. तर अशा प्रकारे माझं सर्व चाललेलं आहे. आणि मी नवीन चॅनल खोलला त्याचा पण मला खूप अभिमान आहे, कारण की मी काहीतरी स्वतःच्या ह्याच्यावर हिमतीवर करू शकते. हा माझा पहिल्यांदा कॉन्फिडन्स वाढला, नाही तर माझा पूर्ण कॉन्फिडन्स लो झाला होता की मला माहीत नाही होईल नाही होईल. पण खरंच मनापासून तुम्ही प्रयत्न करा, खरंच तुमच्या होणारच ते कामं. तुम्ही मनापासून सगळे प्रयत्न करा, न थकता न थांबता न हे करता तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा. तुम्हाला बरोबर तुमचं नशीब तुम्हाला जिथं न्यायचं तिथं नेणारच. जर तुम्ही हार मानत राहिला तर तुम्हाला तुमचं नशीब तिथं स्टॉप करणार आहे. जर तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली करायला लागला तर तुमच्या गोष्टी सगळ्या पॉझिटिव्हच होणार आहे. जर नुसतं बोलत असताना आणि करत काहीच नसताना तर शून्य अर्थ आहे त्याला, तुम्ही पुढंच जाऊ नाही शकत. म्हणून तुम्ही जेवढं प्रॅक्टिकल बोलता तेवढं प्रॅक्टिकल करा, पण असं नाही की नुसतं बोलाच, ते तुम्ही करून पण दाखवा. एवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर चला मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या अजून नवीन काय गोष्टी घेऊन. आणि तुम्ही पण मला सांगा की माझे कंटेंट असेच असणार आहेत, पॉझिटिव्हच असणार आहेत, संघर्षाचे असणार आहेत, पॉझिटिव्हचे असणार आहे, आणि अजून अदर काय असतील पण बॅकचे नसणार आहेत. तर नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.